इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विषमुक्त शेती केमिकल मुक्त भारत या मिशनवरती गेली 3.5 वर्षापासून मी काम करते. तर मी आज आलेले आहे सिन्नर गावातील सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात. मॅडमनी त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटसाठी आपले काही प्रोडक्ट वापरले होते ऑर्गॅनिकचे. तर खूप जबरदस्त असा रिझल्ट आला. मॅडमला काय रिझल्ट आला, कसा आला आहे आपण मॅडमकडूनच ऐकून घेऊ. नाव काय मॅडम तुमचं? वनिता कोकटे. मॅडम, याच्या आधी तुम्ही रासायनिक नाही का केमिकलचे वगैरे जे स्प्रे घेत होते त्याचा खर्च किती येत होता आपल्या ऑर्गॅनिकपेक्षा? याच्या डबल येत होता. आणि आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट किती दिवसापासून वापरता मॅडम तुम्ही? मी 2-3 वर्षापासून वापरते, पण टॅमॅटो जास्त वापरले. म्हणजे 2 वर्षापासून आपले छोटे मोठे प्रोडक्ट वापरता. आपण ह्या वर्षी टोमॅटोला सगळे प्रोडक्ट आपले वापरले. तर काय वाटतं मॅडम, तुम्ही जे टोमॅटोला आपले सगळे वापरते कसा रिझल्ट आलाय तुम्हाला? साईज फुगवण जास्त आहे आणि म्हणजे टोमॅटो पण हो टोमॅटो पण चांगले लागलेत नाही का? पीक म्हणजे झाडाची ग्रोथ चांगली आहे. आणि रोग तुम्हाला किती वाटतं अदर लोकांपेक्षा? एकदम कमी प्रमाणात वाटतं. तर काय काय प्रोडक्ट वापरलेत मॅडम तुम्ही? मी सनशील, सन मॅजिक, सॉइल केअर, सनगार्ड. सॉइल केअर, सनगार्ड, सन महाराजा आणि काय आपले स्प्रेचे वगैरे सनशील्ड वगैरे, बुरशीनाशक हे सगळे प्रोडक्ट वापरले. तर बघा मॅडमनी नाही का मॅडमच्या टोमॅटोच्या प्लॉटसाठी आपले ऑर्गॅनिकचे सुरुवातीपासून सगळे प्रोडक्ट वापरले. खूप जबरदस्त रिझल्ट आला मॅडमला. आणि आज स्वतः मी मॅडमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये, म्हणजे असं काय सांगून नाही, प्रत्यक्ष मॅडमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आणि मॅडमनी स्वतः मॅडमचा रिप्लाय दिला. तर नाही का सेंद्रिय शेती काळाची गरज आहे, आपण पण वापरा, लोकांना पण वापरायला हवा. सेव्ह सॉइल, सेव्ह फार्मर.